छत्रपती संभाजीनगरतील वसाहतींच्या भौतिक विकासासाठी 208 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे। मिनी स्टेडियम, उद्यानांचं सुशोभीकरण, खेळांचे मैदान, रस्ते, मलनिस्सारण प्रकल्प, पाण्याची टाकी, पथदिवे बसवण्याचे काम सध्या केलं जाणार आहे। 2026 अखेरपर्यंतची ही कामं पूर्ण केली जाणार आहेत। समृद्धी महामार्गावरून एका प्रवाशानं सिन्नर ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास केलेला आहे। मात्र या व्यक्तीकडून मुंबई ते नागपूर टोल कापण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या प्रकरणामध्ये तक्रार केली असून ही वसुली केलेली रक्कम प्रवाशाच्या खात्यात अद्याप आलेली नाही। त्यामुळे या प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे 3000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना फटका बसलाय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील घरफोडीमधून 6 कोटींचा ऐवज लंपास करणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी 50 पोलिसांची पथक तैनात करण्यात आले। हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला असून घराच्या केअरटेकरची दिवसातून 3 वेळा चौकशी करण्यात आली आहे।